प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीचं दर्शन घ्यावं. दररोज सकाळ संध्याकाळ एकदा तरी घ्यावं दर्शन. नाही तर कमीत कमी सप्ताह चालू असल्यावर घ्यावं. घेऊ द्या मला दर्शन. दररोज घेत असत का? नाही. माणूस म्हणते महाराज हे तुम्ही आहे म्हणून आहे. दररोज काही नाही घ्यायचं. सणासुदीला तर आपण घेतो, पण दररोज दर्शन घ्यावं पतीचं. फायदा काय? फायदा लागेल ना, दर्शन घ्यायला हरकत नाही. घेतो दररोज बाबा नुसतं दर्शन काय? साष्टांग दंडवत. फक्त फायदा सांगा आहे ना. जी स्त्री दररोज आपल्या पतीचं दर्शन करते तिच्या सौभाग्याची वृद्धी होते. हा फायदा आहे. ती सौभाग्य कुंकू घेऊन आपल्या पतीच्या अगोदर आपल्या परमपदाला प्राप्त होते. आणि सौभाग्यवती स्त्री जाणे म्हणजे स्त्रीच्या जीवनातलं खरं यशस्वी जीवन. कुंकू सोबत नेलं पाहिजे तिने. आहा काय आनंद आहे. तो जीवन स्त्रीच्या जीवनातला खरा आनंद आहे. पती जर अगोदर गेला तर तिचं जीवन तर अर्धवट आहेच आहे, परंतु त्या स्त्री जीवनाला काहीही सुद्धा उपयोग नाही. म्हणून तिने कुंकू आपल्या सोबत घेऊन जावं. आपल्या अंतकाळाच्या वेळेला ज्या स्त्रीच्या त्या शेवटच्या विधीला तिच्या पतीचा हात लागतोय ना, तिच्या पतीच्या हाताने तिचा अंत्येष्टी संस्कार होतो ना, सप्त जन्माची पूर्तता तिच्या जीवनामध्ये होते. म्हणून तर काही माता भगिनी म्हणतात देवा मला अगोदर नेशील बाबा त्यांच्या. पण तसं नाही ना. जर सेवा केली तर देवही सुद्धा मान्य करेल. फक्त देवाला विनंती करायची त्यांच्या आधी मला ने, त्यांच्या आधी मला ने. त्याच्या नावाने रोज सत्यनारायण करायचा. दररोज झोपलं तर उठले तेव्हापासून जो सुरू व्हायचं कबड्डी 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 आणि मला ने. ही भूमिका आहे ना. आपल्यालाही काहीतरी करतोय का करावं लागेल. आमचे महाराज सांगायचे जी स्त्री जेवढं मोठं कुंकू लावेल कपाळाला, जुनं आहे हे सगळं आता, जी स्त्री जेवढं मोठं कुंकू लावेल तेवढं तिच्या पतीचं आयुष्य वाढते आणि तेवढी मोठी जागा त्या स्त्रीला प्राप्त होते. खूप असं कपाळ भरून लावत होते कुंकू. मग ते कपाळ भरून जरा कमी झालं, मग जुना 1 रुपया तेवढं आलं. जुना 1 रुपया तेवढं. त्याच्यानंतर मग नवा 1 रुपया. त्याच्यानंतर मग 8 आणे, मग आलं 4 आणे. आता नंतर आलं ते 10 पैसे. चाललं कमी कमी होत कमी. आता टिकली तर टिकली नाही तर हुकली. या कुठे चिटकतील याचा काही नियम. कुंकूच लावत नाही. एक माऊली म्हणे महाराज लावायला हरकत नाही पण डोकं खाजवते. ते कुंकू लावलं की डोकं खाजवते, नवरा डोकं खाते. त्याच्यामुळे आम्ही लावत नाही. मग ते टिकल्या. या कुठे बेडला चिटकतात. स्नानाला गेले की बाथरूम मध्ये बकेट जिकडे तिकडे चिटकलेल्या असतात. या गंभीर समस्या. पण शास्त्र हे सांगते की शास्त्राची मांडणी आपल्या समोर मांडली. जे पटेल ते करा, मर्यादा संपली. आपल्या आयुष्याची विधंगता आणि आपल्या पतीचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं, दर्शन करावं त्यांचं. ठीक आहे, काही लोकांचं मनोगत आहे ते योग्यच आहे म्हणा. नवऱ्याचं दर्शन घ्यायला हरकत नाही, पण तो नवरा नवऱ्यासारखा असला तर. एक बाजू बोलून चालणार नाही ना, दोन्ही बाजू मांडावं लागतील मला. तो जर खरंच नवऱ्यासारखा असेल नवरोबा तर मग दर्शन घ्यायला हरकत नाही. पण तो जर तिकडून आला तर लेझिम खेळतच येते.
घरी जरी यायचं असलं तर लेझिम खेळतच येते, छिंग नांग चिकनांग छिंग नांग छिंग. या टोकावरून त्या टोकावर, त्या टोकावरून ह्या टोकावर. खांबा जर मधात असला तर त्याला म्हणजे हलक्या बाजू, नाही तर उडा डोंगरा छिंग नांग चिकिना. असा जर तो लेझिम खेळत आला तर या माया घेतील का दर्शन? काय सांगता साधूबा, दर्शन घ्या. दर्शनाच्या लायकीचं तरी आहे का? ठीक आहे, हरकत नाही, बरोबर आहे तुमचं, थोडं माझं तर ऐका. त्यामुळे आम्ही नवऱ्याचं ऐकत नाही तर तुझं कशाला थोडं तर ऐका. तो किती जरी रेशीम खेळत आला तरी घरी आल्यावर म्हणा आले हो, मग पाय धुवा. नाही धुवून मी धुवून देतो, कारण नाही तर तू गटारात पडलेला असते. उठून येते आपलं भाग्य. धुई धाव करा, चहा करू नाही, गुळदेव खायला नाही का उतरते. मग काय देऊ, वडो भजो, हा चालते. तरी सेवा करा. असा भरून चोरून आला तरी नमस्कार करा, त्याचा प्रणाम करा त्याला. रोज त्याने रोज पिवणा, असं म्हणू नका पिऊ नका म्हणून. त्याला उलट म्हणा पिले पिले. पिऊ नको असं म्हणू नये, उलट म्हणा पिले पिले. पुढचं येते वाटते तुम्हाला. असतो दररोज दर्शन घ्यावं, दररोज दर्शन घ्यावं. एक दिवस त्याच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. असाही परिणाम होईल की तुम्ही त्याचं दर्शन घेण्याकरता समोर आलात की त्या दिवशी तो म्हणेल परिणाम झाल्यावर, तू थांब, आज तू माझं दर्शन घेऊ नको, आज आणखीन काय परिणाम पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपलं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून नाही, तर सर्व दर्शन घेतात तुमचं ते ऐक बिचारी तुझ्या पाया नाही. आपलं कर्तव्य आहे. अरे वाईट माणूस वाईट कर्म सोडत नाही, वाईट गुण सोडत नाही, वाईट धर्म सोडत नाही, तर आपण चांगला धर्म पालन करणारे आहोत. आपण आपला चांगला धर्म का सोडावा? हो गई बात. नाथ महाराजांनी वाहणाऱ्या विंचूला पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. विंचूला बाहेर काढावं, पण त्याने त्याचं नाव सांगावं, मला विंचू म्हणतात, म्हणजे डंख मारावा. पुन्हा हात झटकला की विंचू पाण्यात, पुन्हा वाहत, पुन्हा नाथ बाबा जात होते, पुन्हा काढत होते, पुन्हा डंख मारत होता विंचू. एक व्यक्ती आला आणि म्हणतो नाथ महाराला, अहो तो विंचू तुम्ही त्याला बाहेर काढता, तो तुम्हाला डंख मारतो, त्रास होतो तुम्हाला, तरी तुम्ही त्याला बाहेर काढता. नाथांनी सुंदर उत्तर दिलं, भल्या माणसा, अरे तो विंचू असून त्याचा धर्म सोडत नाही, मी वर काढल्यावर सुद्धा तो डंख मारतोय, हे जनावराला कळते. मी माणूस आहोत, त्याचा धर्म आहे डंख मारणे आणि माझा धर्म आहे त्याला पाण्यातून बाहेर काढणे. पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. धर्म विंचू विंचवाचा धर्म सोडत नाही, माणसाने माणसाचा धर्म का सोडावा ही महत्वपूर्ण भूमिका आहे. म्हणून दर्शन घ्यावं. एवढं मला आटापिटा करून सांगण्याची काय आवश्यकता आहे का? सरळ कथा सांगून पुढे जाता येत नव्हतं का? 1-1.5 तासात कथा संपवायची, तमम करायचा, आरती करायची, घरी पाठवून द्यायचं. जमत नव्हतं का? पण नाही, माझ्या व्यासपीठाने काहीतरी समाजाला संस्कार दिले गेले पाहिजे. गुरुदेवाची आज्ञा आहे, नुसती कथा सांगून लोकांच्या जीवनात परिवर्तन होणार नाही, सर्वांच्या होणार नाही. एखादा जरी व्यक्ती माझ्या कथेतून जीवनात परिवर्तन जर त्याने केलं तरी सुद्धा एक यज्ञ केल्याचं पुण्य मिळते.
एखाद्या जरी माणसाच्या जीवनात परिवर्तन घडलं तर हे यथार्थ जीवन आहे आणि त्या जीवनाचं अस्तित्व निर्माण करावं. म्हणून परिवर्तन हा असणाऱ्या या सृष्टीचा नियम आहे. सज्जन हो, परिवर्तन जीवनामध्ये व्हावं, ते परिवर्तन जीवनामध्ये घडावं, याच्या करताच तरी शिवकथा आहे. म्हणून गणेश भगवान परमात्म्याने गणपती बाप्पांनी आई वडिलांचं पूजन केलं आणि पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं अस्तित्व निर्माण झालं. सगळ्यांनी होकार दिला आणि आता गणपतीचं लग्न मात्र करावंच लागणार, सिद्ध झालं. बघ आता कोणाची मुलगी बघावी तर त्या ठिकाणी वर्णन करतात सूत महामुनी. ब्रह्मदेव बोलायला लागले. ब्रह्मोवाच एकस्मिन् अंतरे तत्र विश्वरूप प्रजापतिः तद्योगं संविचार्य सुखमाप प्रसन्नदिः. विश्वरूप नावाचा प्रजापती, त्या विश्वरूप प्रजापतीच्या दोन मुली, एक सिद्धी आणि एक बुद्धी. म्हणून ज्या सिद्धी आणि बुद्धी ह्या मुली आहेत, ह्या दोन मुली गणपतीला त्यांनी समर्पित केल्या. म्हणजे एकाच टायमाला दोन लग्न गणपती बाप्पाचे, सिद्धी आणि बुद्धी अशा प्रकारचं सर्व देव लोकांच्या संमतीने इकडे गणपती बाप्पाचं लग्नही लागलं. आता गणपती आनंदात आहे आणि याचं फिरणं सुरू आहे. पृथ्वी प्रदक्षिणा करून सुरू आहे. कार्तिकी बाबा इकडे लग्न झालं आणि 5-5 वर्षाचे त्याला रिद्धी शुभ आणि लाभ हे दोन मुलं झाले. शुभ आणि लाभ हे मुलं झाले. 5-5 वर्षाचे ते खेळू लागले आणि एवढे मुलं झाल्यानंतर मग कार्तिकी आले मोरावर बसून. आल्यानंतर पाहतात तर घरात दांगडो लेकरांचा. हे दोन बालक कोणाचे? शिव पार्वती म्हणतात, आला बाळा कार्तिके? हा आलो. झाली माझी प्रदक्षिणा. गणपती म्हणतो, माझी प्रदक्षिणा झाली, लग्न झाले, 2 लेकरं झाले. म्हणजे हे कार्तिके म्हणाले, आई बाबा माझ्या अगोदराला प्रदक्षिणा करून. बाळा 5 वर्ष झाले प्रदक्षिणा करून आला. आपली 5 वर्ष कथेला आपली 5 वर्ष झाले. 5 वर्षाचे मुलं आहेत, नातू आहेत आम्हाला, आता आला तू. कार्तिके म्हणतात, धोका झाला मला. राग आला कार्तिकेला. उठले भगवान कार्तिकेने क्रौच पर्वतावर निघून गेले. राग आला ना. नंतर मात्र आई वडिलांना कळालं खरंच कार्तिकेला राग आला, पण त्याला हे आपलं कार्य काय माहिती आहे. राग राग क्रौच पर्वतावर निघून गेले, तिथे एकांतात राहून गेले. आता मात्र शिव पार्वती कार्तिकेयच्या भेटीला गेले, त्याची समजूत काढली आणि सांगितलं, बाळा भौतिक शास्त्र असं आहे आणि आध्यात्मिक शास्त्र या पद्धतीचं आहे. म्हणून गणपतीने आध्यात्मिक शास्त्राचा विचार केला आणि त्या विचाराची पूर्ती करण्याकरता त्यांनी स्वतःची आचारसंहिता निर्माण केली आणि अशा प्रकारचं कार्य केलं. म्हणून सर्व संतांनी, सर्व ग्रंथांनी, ऋषी मुनींनी, देवादिकांनी या मताला अनुमोदन दिलं. म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी याचा यथार्थ विधी करण्यात आला. तुझ्याशी कोणता धोका नाही झाला बाळा. शास्त्र संमत आहे, अग्निसंमत आहे, पुराण संमत आहे, ब्राह्मणा समक्ष हे सगळं अगदी विधियुक्त झालं. पण तुला आम्ही वाईट टाकलं असं नाही बाळा. तोही सुद्धा फार मोठं कार्य केलं. पृथ्वी प्रदक्षिणा करणं एवढं सोपं नाहीये. पृथ्वी प्रदक्षिणा करणं एवढं सोपं नाही. त्र्यंबकेश्वरचा जो पर्वत आहे त्या पर्वताची परिक्रमा, गोवर्धन पर्वताची परिक्रमा
नर्मदा परिक्रमा करणं एवढं सोपं नाही. जे लोक करतात ते खरोखर धन्य आहेत. पण एवढ्या प्रदक्षिणा केल्यापेक्षा जर आपण आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करून जर प्रदक्षिणा केली तर ती प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य मिळते तेच पुण्य या कर्तृत्वामध्ये मिळते. असा अध्यात्म तत्वाच्या योगाने गणेशजीची पूर्तता झाली म्हणून आम्ही त्याचा विवाह केला. चल घरी समजूत घातली. चल बाळा घरी. कार्तिकीने सांगितलं ना आता झालं ते झालं, मी परत येणार नाही आणि लग्नही करणार नाही आणि ते क्रौच पर्वतावरच राहील. भगवान कार्तिकी तिथेच राहिले, परत आले नाही. पण ज्यावेळेस मुलाची आठवण येत होती त्यावेळेस पौर्णिमेला भगवान शिव दर्शनाला जात होते आणि अमावस्येला देवी पार्वती दर्शनाला जात होती. अशा प्रकारच्या आपल्या मुलाची भेट घेऊन ते येत होते आणि तिथेच त्यांना एक नामकरण पडलं, मल्लिकार्जुन. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव. मल्लिकार्जुन अगदी त्या ठिकाणी कौच पर्वतावरच्या सानिध्यात त्यांनी एक शिवलिंग भगवान परमात्मा स्वयंभूलिंग आणि त्या ठिकाणी प्रगट झाले. 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन महादेव की जय. शिवमहापुराणाचं हे सूत्र आहे. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैलम मल्लिकार्जुन. श्रीशैल पर्वत म्हणजेच असणारा क्रौच पर्वत आणि त्या क्रौच पर्वताच्या सानिध्यामध्ये भगवान सांब सदाशिव आणि देवी पार्वती या प्रकाराने आपल्या पुत्राच्या भेटीला जात आजही जात आहेत. आजही त्या ठिकाणी अस्तित्व आहे. हे आहे कार्तिक स्वामीच्या दिव्य जन्माचं कर्माचं चरित्र. ही महत्वपूर्ण भूमिका. स्वतः शिव पार्वती भेटीला जातात त्यांच्या, पण लोक पुढचा दृष्टांत कुठं लावतील काही सांगता येत नाही. कार्तिक महिना येतो की नाही, त्या कार्तिक महिन्याच्या सानिध्यात कार्तिक महिन्याचा आणि कार्तिक स्वामीचा काहीच संबंध नाही. कार्तिकेयचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध षष्टीच्या दिवशी झाला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये षष्टीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून षडानन असाही अर्थ आहे. आणि कार्तिक महिन्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही. पण गावात दिंडी निघाली. कार्तिक महिन्यात काकडा काढतात की नाही लोक, टाळकरी मंडळी वारकरी अशा भजन करत चालतात. पूर्ण गाव जागृत होते. माता भगिनी उठतात, सडा संमार्जन रांगोळी दिवा वगैरे लावतात. काही काही ठिकाणी त्या दिंडीचं पूजन करतात. पण अशी अफवा फैलवली काही लोकांनी की कार्तिक महिन्यात आलेली जी दिंडी आहे त्या दिंडीची पूजा करू नये आणि तो दिवा पाहू नये. तो कार्तिक स्वामीचा दिवा आहे आणि तो जर पाहला तर आपलं काय व्हायचं ते होते. असे धाकी पडले होते त्या गायगावचे लोक, खूप धाकी पडले होते. पण जेव्हा मी तिथे गेलो आणि ते अनुभवलं, तिथे होतो मी मुलं शिकवण्याकरता, म्हणजे वारकरी संप्रदायाचे जे काही मुलं आहेत त्यांना टाळ शिकवणे, मृदंग शिकवणे, हरिपाठ शिकवणे, कथा कीर्तन शिकवणे. 40-45 मुलं झाले त्या कालखंडामध्ये. मस्त रोज हरिपाठ चालायचा, आनंद व्हायचा त्या ठिकाणी. मला तिथे गेल्यानंतर सांगितलं पहिली कार्तिकी आल्यानंतर म्हणाले महाराज असं पाहिलं मी ते कोणी स्वागत केलं नाही सकाळी दिंडीचं. विचारलं मला हे कसं काय, सगळ्यांनी उलटे दार उघडे होते तर बंद केले. नाही म्हणे ते कार्तिक महिन्यात आहे, ते कार्तिक स्वामीचं बाया दर्शन घेत नसतात. शनिदेवाने कार्तिक भगवान आणि हनुमानजीच्या दर्शनाला जात नाही, त्याचं तोंडही पाहू नाही बायांनी. अशी एक अफवा होती. ते ऐकल्याबरोबर त्यांना म्हटलं आज संध्याकाळी कीर्तन. महाराज तुम्ही म्हणसाल तसंच नाही तरी शिक्षण सुरू आहे. कीर्तन संध्याकाळी कीर्तन आणि कीर्तनाच्या माध्यमातून ज्यावेळेस सर्व लोक आले त्यावेळेस त्यांना ते महात्म्य कळालं. हे चरित्र त्यांना सांगितलं.
कार्तिक स्वामीचा आणि कार्तिक महिन्याचा अर्थार्थी संबंध नाही. कार्तिक स्वामीचं जर तोंड पाहिलं तर आपलं काहीच वाईट होत नाही. कारण कार्तिक स्वामीच्या जन्माच्या वेळेला एक नाही तर 6 स्त्रियांनी त्याला दूध पाजलं. ही कथा आपण सकाळी ऐकली. अगदी कृतिका नक्षत्राधिक ज्या स्त्रिया आहेत त्या कृतिकाधिक नक्षत्र स्त्रियांनी कार्तिकेला आपल्या छात्याचं दूध पाजलं. तो कार्तिक स्वामी जर इतरांना आईचा दर्जा देतो, आपल्या आईला सुद्धा आपल्या क्रौंच पर्वतावर ते अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण करण्याकरता बोलावतो. आई तिथे जाते. अनेक स्त्रिया जातात आणि त्या ठिकाणी मल्लिकार्जुन भगवान परमात्म्याचं दर्शन घेतात. आणि त्या ठिकाणी आणखीन कोण आहे? कार्तिकेय सुद्धा आहे. तिथे तर सगळ्यांचंच दर्शन होते. पण अशा काही लोकांनी याच्यामध्ये विश्रुत दंतकथा फैलवल्या आहेत की त्याच्यामुळे असणाऱ्या माता भगिनी त्या वीर शूर आणि आज्ञाधारक पुत्राच्या दर्शनापासून आपण वंचित होतो. ठीक आहे, नाही जायचं मंदिरात तर नका जाऊ, मग दुरून घ्या. शनीच्या मंदिरात नाही जायचं नका जाऊ, दुरून दर्शन घ्या. हनुमंताच्या मंदिरात नाही जायचं तर नका जाऊ, पण दुरून तर दर्शन घ्या. आणि हनुमान चालीसा तर सर्व मातांनी वाचावा. काही प्रॉब्लेम नाही, काही दोष नाही, काही पातक नाही. प्रत्येकाने हनुमान चालीसा वाचावा, जीवनात आनंद निर्माण करावा. व्यवहार दृष्टिकोनातून नाही जायचं मंदिरात तर आलं नाही जायचं. परंतु सर्व तत्वाचे साक्षीभूत असणारे हनुमंतराय आहेत. अंजनी मातेच्या सानिध्यात ज्यांचा जन्म झालेला आहे, सामान्य अस्तित्व नाही, असामान्य अस्तित्व आहे. राम द्वारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे. प्रभू रामचंद्राचं जर दर्शन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा हनुमंतरायाची आज्ञा मागावं लागतं. आणि त्यांची आज्ञा मागितली मग रामाचं दर्शन होते. सांब सदाशिवाचं दर्शन घ्यायचं असले की पहिल्यांदा नंदीश्वराची पूजा करावी लागते, नंतर मंदिरामध्ये प्रवेश मिळतो, अन्यथा नाही. नंदी सामान्य नाही. जिथे महादेव तिथे नंदी, जिथे शिव तिथे नंदी, जिथे शिव पार्वती तिथे नंदी. ही महत्वपूर्ण भूमिका आहे. नंदीशिवाय शिवलिंगच नाही. आणि जिथे फक्त शिवलिंग असते तिथे नंदी नसतो, तिथे नंदी आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना? हे अनुभव आहे. असतातच. कारण नंदी कोण आहे? नंदी भगवान द्वारपाल आहे, यांचं रक्षण करण्याकरता आहे. म्हणून फार महत्वपूर्ण सिद्धांत आहे. जागृत संस्थान आहेत काही, जागृत मंदिर आहेत काही. अकोल्यावरून शेगावला वारी नेणारे जे लोक आहेत, पायी वाऱ्या झालेल्या लोकांचे सुरू कमी प्रमाण झालं. आता पूर्वी असं काही जास्त प्रमाण, आता कमी प्रमाणात लोक जात आहेत. तर जात असताना निमकर्दा मार्गे जे शेगाव रोड आहे, त्या शेगाव रोडवर एक मंदिर आहे. एक मोठं मंदिर आहे भगवान शंकराचं आणि एक छोटं आहे मंदिर. तिथे दोन्ही मंदिरामध्ये कथा झालेल्या आहेत. तिचे जे काही महाराज आहेत तेच यजमान, त्यांच्या पत्नी यजमान, त्यांनीच ती कथा ठेवली होती. 3 वर्षपर्यंत त्यांनी कथा केली, भागवत कथा. मग आमची बसलो, चर्चा व्हायची. चर्चा झाल्यानंतर मग असे विषय निघायचे नंदीबद्दल, महादेवाबद्दल. त्यांनी सांगितलं महाराज अगदी बरोबर विषय आहेत. म्हणलं झालं काय? काही ना म्हणे तुम्ही सांगता त्याची एक व्यक्ती असा आला होता म्हणे इथे की शंकराचं जे शिवलिंग आहे त्याच्याबद्दल काहीतरी मनात असेल त्याच्या. त्याने प्रवेश केला तर बाहेर नंदी होतेच. ते महाराज सांगतात बरं का त्यांची अनुभूती. त्यावेळेस त्यांच्याशी छोटी खोपडी होती, खोपडीमध्ये राहायचं फक्त मंदिर होतं. आणि बस तो व्यक्ती ते मनात कपट घेऊन मंदिरामध्ये घुसल्याबरोबर नंदीकेश्वर बाहेर होतेच. तो नंदीकेश्वर प्रकट झाले.
त्या घागऱ्यांचा आवाज त्या गळ्यातला, आणि जो त्याच्या अंगावर धावले त्याला टकरा देऊ मंदिरात बेशुद्ध केलं. पुन्हा जागेवर नंदी झाला. महाराज उठले, पाहतात अरे हा तर चांगला प्रतिष्ठित व्यक्ती आहे. मग झालं काय? रक्तबंबाळ. भगवंताची कृपा, तो सावध झाल्यानंतर काही वेळाने, बराच वेळ लोकांना सांगितलं, लोक आले, काय झालं? महाराज म्हणत मी तो झोपलेला होता, मंदिरात आला, हे मंदिराचं कार्य काय असेल ते बघा. आणि ते भगवंताची पुजारी असल्या कारणामुळे स्वानुभवी सुद्धा त्यांना होता. मग त्यांच्या लक्षात आलं. मग त्या माणसाला सावध झाल्यावर विचारलं, का रे बाबा असं कसं नाही? म्हणे मी 12 नंतर दर्शनाला आलो होतो, आणि शिव दरबार तर खुल्ला असतो रात्रंदिवस. शंकराचं मंदिर बंद असूच नाही, तिथे पुजारी असावा रात्रंदिवस, कोणीतरी रक्षण करणारा असावा. नाही तर नंदी बाबा तर आहेच, चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं, त्या ठिकाणी त्यांनी कबुली दिली, प्रामाणिकपणाने सांगितलं, मी काहीतरी वेगळं मनात घेऊन आलो होतो, पण नंदी बाबांनी मला आत येऊ दिलं ना. आत आल्यानंतर मला एवढा काही अनुभव दिला की बेशुद्धच केलं. तेव्हापासून तो माणूस आता गेला म्हणा कायमचा, पण त्याची ही अनुभूती हे महाराज सांगत. अशी भूमिका आहे. मला ते काही विषय माझ्या विषयाला जोडले की आनंद वाटतो की खरोखर भगवान नंदिकेश्वर सांब सदाशिवाचं दर्शन खऱ्या अर्थाने आपल्याला व्हावं जर वाटत असेल तर पहिल्यांदा नंदिकेश्वराची पूजा करा, आराधना करा, अखंड बेल त्याला समर्पित करा, नंतर भगवान सांब सदाशिवाची पूजा. काय आनंद आहे. आपलं मनोगत नंदी भगवंताला सांगा. नंदी हा भगवान शंकराचाच अवतार आहे. नंदिकेश्वर हा भगवान शंकराचाच अवतार आहे. शतकोटी रुद्र संहितेमध्ये भगवान परमात्म्याचे अनंत अवतार सांगितले. त्या अनंत अवतारामध्ये काही प्रमुख अवतार सांगितले, आणि त्या प्रमुख अवतारामध्ये नंदिकेश्वर हा एक भगवान सदाशिवाचा म्हणजेच महादेवाचाच अवतार आहे. ते स्वतःच नंदी बनले आणि स्वतःच रक्षण करतात. अशी महत्वपूर्ण भूमिका शिवपुराणामध्ये यथार्थ स्वरूपाने वर्णन केलेली आहे. म्हणून आपल्याला जर आपलं जीवन सफल करायचं असेल तर पहिल्यांदा नंदी भृंगी शृंगी अशी भूमिका आहे, आणि नंतर भगवान सांब सदाशिवाच्याकडे वाटचाल करावी. आपल्या इथे सुंदर मंदिर आहे, चांगले जागृत आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. एक शिवलिंग तर एका बाजूने, त्याच्यात तर पाणीच राहते नाही. एका साईडने जे शिवलिंग आहे पाणीच. काल गेलो आम्ही दर्शनाला, सांगितलं महाराज हे लिंग याच्यामध्ये पाणी आहे. मी असा हात घालून पाहिलो, खरंच पाणी. ते स्पर्श केल्याबरोबर असं वाटलं की मी त्र्यंबकेश्वरलाच आहे काय. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं असलं की त्या पिंडीमध्ये हात घालायला, वर लिंग नाही, फक्त असं पिंड आहे, त्याच्यात आपण असा हात घातला की आतमध्ये आपल्याला 3 लिंग दिसतात. छोटी छोटी पाण्यामध्ये 3 लिंग, म्हणून त्र्यंबकेश्वर. 3 महादेवाचे मस्तक, 3 मस्तक आहेत ते त्र्यंबकेश्वर. तसं मला इथे एकदम त्र्यंबकेश्वराची आठवण झाली. या भूमीचं अस्तित्व सामान्य नाही, असामान्य आहे. आणि तुम्ही लोकही सामान्य नाही, आणि ही टेकडी सामान्य नाही, आणि टेकडीवर राहणारे लोकही सामान्य नाही. खरंच सामान्य नाही. आणि पेशल माणूस जर शिवकथा या ठिकाणी ठेवतो, एक माणूस, तर काय कमी आहे का? असं ऐकायला मिळते, असं अनुभवाला सुद्धा मिळते. 5 वर्षाच्या अगोदर येत होत तर सारे खबरेलच होते. 5 वर्षाच्या अगोदर येत होत तर बांबून त्याच्यात ते असे कौलाचे घर होते. 5 वर्षानंतर आता 5 वर्षात काय प्रगती झाली, बाप रे बाप. शिवकथा लावायच्या अगोदर जेवढं मटेरियल होतं तेवढं 8 दिवसात बाजूला करावं लागलं. नाही कदा जरूर घ्या पाडून. त्यांना किती त्रास झाला असेल, बाप रे बाप. ते मटेरियल ओढता, कारण मी पाहून गेलो होतो ना अगोदर. आज तो एक कार्यक्रम करण्यासाठी त्या वाडीतील लोक बनवत असतात मला.
आणि या टेकडीवरचा हा बुवा बोलवते, त्या वाडीतला तो बुवा बोलवते. आता याचं काम संपलं या बुवाचं. 13 बोलवलं वाडीवाल्यानं तर येऊ, नाही बोलवलं तर जयरामजी की. अशी भूमिका आहे. म्हणजे मला सांगायचं काय की 5 वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन होतं. आठवा मागचे 5 वर्ष, ते पहिलं वर्ष इथचं आठवा, बाकीचे राहू द्या, पण हे तर आठवा, इथूनच घ्या. 13 वर्ष ना काय घेऊ. या 5 वर्षात तुमच्या आमच्या जीवनात काय काय परिवर्तन आहे. भौतिकातलं, भौतिक सुखाच्या बाबतीत विचार केला तर आज लोकांना राहायला घर आहे, खायला व्यवस्थित आहेत, कपडे व्यवस्थित आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. मुलं बाळ जे असतील नसतील मस्त उत्तम शिक्षण घेत आहेत, उत्तम दिशेने सर्व लोक वाटचाल करतात. हे देवाने तुम्हाला सर्व व्यवस्थित दिलं आणि काही मोडतोड जर कोणाची झाली तर महाराज शेजारीच आहेत. असं जर कोणी पडलं, सटकलं आणि पटकलं आणि कुचकलं तर इथपर्यंत यायचं लंगडत लंगडत आणि बस जे काही प्रक्रिया होईल ती प्रक्रिया करायची, मस्त हसत हसत जायचं. 5 वर्षातला हा परिणाम आहे. आपल्याला कुठं जाण्याची आवश्यकता नाही. हा फक्त एक लागेल, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय. विश्वास असेल तर सर्व आहे, नाही तर मग काय. एक नाही 2-2 डॉक्टर आहेत असे मोडतोड के भारोभार. यांना व्यवस्थित करण्यासाठी एक टेकडीवर आहे आणि एक मळ्यात आहे. का भुललो नाही त्यांना. रात्री खाऊ घातलं उडदाची डाळ, तडका लगा की भरी आणि प्रेमाने आवडीने एवढं जेवण झालं की रस्त्याने चालता येत नव्हतं. तुमची श्रीराम महाराज चालता येते ना. म्हटलं तुम्हाला दोघंही आम्ही तसेच, पण चालत चालत आल्यावर जरा बरं वाटलं. असं वाटलं पुन्हा एक पल्ला मारावा तिकडे आणि पुन्हा या. आहेत प्रेमी लोक बरं, खरंच अगदी चला म्हणून तर बाबा इथपर्यंत यावं लागलं. आणि हा आनंद निर्माण कथेच्या माध्यमातून होतो. सर्वत्र सुखीन संतो सर्वे संतो सर्वे भद्राणु पश्यन्ति मा पश्येत् दुःखमाप्नुयात्. आपण देवाचं करत राहा, देव आपल्याकडे नक्की लक्ष देणार आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त हेवे दावे सोडा. काही ज्या आपल्या मनातल्या कुटील भावना असतील त्या सोडा आणि प्रांजळ मनाने वागण्याची कोशिश करा. भगवान सांब सदाशिव इथेच आहेत, कुठंच गेले नाही. आपल्या जीवनात थोडं परिवर्तन करा. जरा मस्तिष्क मध्ये जे भरलेले काही आपले विचार आहेत ना, कुविचार अविचार, एकमेकाच्या विषयी असणारा जो द्वेष आहे तो द्वेष बंद करा. काही कोणाची टीका निंदा करण्याची आवश्यकता नाही. सर्वांना समान मानण्याची कोशिश जीवनामध्ये करा. जीवन सुंदर बनेल आपलं. अरे आपल्याला जीवन सुंदर बनवण्यासाठीच ते हे धर्मग्रंथ आहेत, संत आहेत. या रीतीने वाटचाल करा, आनंद होईल जीवनामध्ये. पार्वती पते हर हर महादेव. नंदिकेश्वराचं अस्तित्व आहे आणि असणाऱ्या महादेव पार्वतीचं अस्तित्व क्रौच पर्वताच्या सानिध्यामध्ये एक ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती होते. ते म्हणजेच मल्लिकार्जुन भगवान असणारे कार्तिके ते त्याच ठिकाणी आहेत. नित्यक्रम आपला अशा प्रकारचा निर्माण होतो. पुढे मात्र सुंदर प्रसंग निर्माण होतो. भगवान गणपतीची आराधना करण्याचं अस्तित्व सगळ्यांना दिलं. अधिकार मिळवला भगवान परमात्म्याच्या पूजनाचा. शिवपूजा करण्याच्या अगोदर गणेश पूजा करावी. अर्थात ज्याही देवाची पूजा आपल्याला करायची असेल त्या सर्व देवाच्या अगोदर पहिली पूजा जी असते ती गणपतीची असते. ग्रंथाला आरंभ जरी करायचा असेल तर सुरुवातीला गणेशाचं नाव घ्यावं लागतं. श्री गणेशाय नमः इथून सुरुवात आहे. कारण अधिकार मिळवून दिला देवी पार्वतीने आपल्या मुलाला. हे गणाध्यक्ष होतील
देवांचा अधिपती होईल. सर्व देवांच्या अगोदर गणेशाचं पूजन होईल. आणि गणेश जयंती, ज्या दिवशी गणेशाचा जन्म झाला तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी. आपण वद्य चतुर्थीचं पूजन करतो. पौर्णिमा संपल्यानंतर येणारी चतुर्थी वद्य. पण जन्मदिवस कोणता आहे? भाद्रपद वद्य, भाद्रपद शुद्ध चतुर्दशी. त्याला विनायक चतुर्थी म्हणतात. दोन चतुर्थी येतात ना, एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी येते. तर विनायक चतुर्थीच्या मालेमध्ये गणपतीचा जन्मोत्सव साजरा करतात. आणि उपवास चतुर्थी जर करायची असेल तर आपण वद्य चतुर्थी करतो. पौर्णिमा झाल्यानंतर गणपती उत्सवामध्ये जो उत्सव होतो तो गणपतीची स्थापना ज्या दिवशी होते त्या दिवशी व्रत आरंभ करावं. शक्य जर झालं नाही तर गणपती उत्सव 10 दिवसाचा जो होतो त्याच्यामध्ये विसर्जनाच्या दिवशी उपवास करावा आणि वर्षभर त्या पद्धतीने उपोषण करावं आणि पुन्हा त्याच तिथीला तो उपवास पूर्ण करावा. आपण म्हणतो की व्रत झालं की ते व्रत उजाळत असतात, उजवत असतात. मग ते उजवायचं पुन्हा सुरू करायचे अशी भूमिका आहे. असं शास्त्र मनोगत आहे. आणि पुरुषांनीही ते व्रत करावं आणि स्त्रियांनी सुद्धा करायला हरकत नाही. गणेश चतुर्थी ज्याला म्हणतात, अर्थात चतुर्थीच्या दिवशी गणपतीची उपासना आपण करतो. सगळ्यांना माहिती आहे, जास्त पाल्हाळ लावण्याची गरज नाही. चतुर्थी म्हटलं ते लोक दिवसभर उपवास करतात. पंचांगामध्ये तिची दिलेली असते, वेळ दिलेली असते चंद्रोदयाची वेळ, किंवा कॅलेंडर वेळ सुद्धा दिलेली असते. चंद्रोदय किती वाजून किती मिनिटांनी, कधी 8च्या अंदर, कधी कधी तर 10 पर्यंत चंद्रोदय जातो रात्रीला. कधी कधी खूप वेळ होतो. मग अशा वेळेला चंद्रोदय झाल्यानंतर नियम कसा आहे, जो टाइम दिला चंद्रोदयाचा 8:10 जर चंद्रोदय असेल तर त्यावेळेस मात्र आपण स्नान करावं. चंद्रोदयाला 8:10 स्नान करावं. आणि आपण स्नान केलं की नंतर ते आपला काय गंध वगैरे लावायचं, चांगले वस्त्र परिधान करायचे आणि नंतर गणपतीचं पूजन करायचं. गणेश आराधना, गणेशाचा अभिषेक करायचा त्या चतुर्थीच्या दिवशी. गणेशांना जे उपचार आवडतात ते अर्पण करायचे. विशेष हराळी आवडते गणपती बाप्पाला, हराळी अर्पण करावी. नैवेद्यासाठी 21 मोदक करावे. कोणी तळलेले मोदक करते तर कोणी उकडीचे मोदक करते. मला उकडीचे आवडतात, पाणीच सुटते तोंडाला उकडीचे मोदक. आणि गणपती बाप्पाला सुद्धा ते मोदक, लाडू वगैरे अशा प्रकारचा तो नैवेद्य करावा. पूजा आरती करावी, नैवेद्य समर्पण करावा, सुंदर पूजन करावं. आणि नंतर मात्र गणपतीला नैवेद्य दिल्यानंतर मग आपण घरातल्या परिवाराने उपोषण पूर्ण करावं, तिथे आपण भोजन करावं. काही लोक मोदकावरच करतात, सर्व गोड करतात. मोदक 21 आणि त्यात एक मिठाचा करतात. जोपर्यंत मिठाचा खाला येत नाही आपल्या तोंडामध्ये तोपर्यंत खात राहायचं. मिठाचा मोदक आला की मग हात धुवा, आटलोक आलं तरी नाही, नियम आहे. पहिल्याच घासात जर मिठाचा आला तर तरी हात धुवा. मिठाचा मोदक आला, आता मात्र जेवण बंद, किती भूक लागलेली असो. असे काही लोकांचे नियम आहेत, फार खतरनाक नियम पालन करतात बरं ह्या माता. म्हणून बाप्पा यांच्या भक्तीला धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम. खरंच आहे, मनापासून करतात त्या माता भगिनी. आमचे भोते काहीच कामाचे नाही, उपास करत नाही, तपास करत. झाला का शेतात, झाला का, थांबून जरा चंद्रोदय तो होऊ दे. नाही भूक नाही, वाढ घे, याच गणपतीला पहिले खाऊ घाला. ठीक आहे, आनंदाचं अस्तित्व आहे. पूजा अर्चा जीवनामध्ये असावी, जीवन बदलतं. आपल्या मनाला प्रसन्नता होते. पूजा अर्चा केल्याने काय होते, मन प्रसन्न होते.
काही मिळावं याच्यासाठी करूच नका ना पूजा अर्चा, मन प्रसन्न व्हावं याच्यासाठी पूजा अर्चा करा. जे केल्याने मन प्रसन्न होत असेल ते कर्म करा. वाईट कर्म करून प्रसन्नता जर वाटत असेल तर ती भावना चुकीची आहे. चांगलं कर्म करून तुम्ही तुमच्या मनाला जर प्रसन्न ठेवत असाल तर मात्र ते कर्म यथार्थ कर्म आहे. चांगलं कर्म करावं, जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. ही आहे पूजा विधीची पद्धत आहे. तिथे स्तोत्र म्हणावेत गणपतीची, गणपती अथर्वशीर्ष म्हणावं, स्तुती श्लोक आहेत आदी आदी म्हणावं आणि भगवान गणेशजींना प्रसन्न करावं. खरंच महत्वपूर्ण देवता आहे वरती. हर देवतेचं अस्तित्व आहे. अनुभव येत असतात. कोणाही देवाची आराधना करा, तुम्हाला अनुभव येत असतात. तुकोबाराने सांगितलं, हा घे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा. म्हणून भक्ती करत राहा, जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. गणेशाची उपासना आराधना करण्याचं अस्तित्व आपल्या हिंदू संस्कृतीला पहिल्यांदा दिलेलं आहे. नंतर इतरत्र पूजा. हा विषय इथे स्टॉप होतो. आणि युद्धखंडाच्या सनिधात हा पंचम खंड जो आहे तो युद्धखंड. त्या युद्धखंडामध्ये तारकासुराचा वध झाला. कोणाच्या हाताने? स्कंद म्हणजे षडानन कार्तिकेयच्या हाताने त्याचा अग्निशा प्रकारचा विध्वंस केला गेला. पण तारकासुराचे जे 3 पुत्र होते ते महाबलवान होते. तारकासुराचे पुत्र, त्या असुराचे 3 मुलं, त्याच्यात त्यांचं नाव आहे, एक आहे तारकाक्ष, एक आहे विद्युन्माली आणि एक आहे कमलाक्ष. हे त्या तारकासुरांचे 3 पुत्र. या पुत्रांनी विचार केला की आपल्या पित्याचा वध या देवांनी केला आणि जोपर्यंत या देवांच्यावर आपण अशा प्रकारचं आक्रमण करून यांना परास्त करणार नाही तोपर्यंत आपल्या पित्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. म्हणून या तिन्ही सुद्धा भावांनी खतरनाक तपश्चर्या आरंभ केली. सामान्य तपश्चर्या नाही, असामान्य तपश्चर्या केली त्यांनी. मेरू पर्वताच्या सानिध्यामध्ये जाऊन, गुहेमध्ये जाऊन अशा प्रकारची त्यांनी सर्वत्र संचार करून तप केलं. आणि ती तपश्चर्या केली असताना ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. कारण असं आहे, राक्षस जी भक्ती करतात ती 2च देवाची करतात, एक ब्रह्मदेव आणि दुसरे महादेव. कारण हे देव आपल्या भक्तांच्या करता लवकर प्रसन्न होतात. पण फजिता जर झाली तर मग विष्णूकडे धावत जातात. भक्तीला प्रसन्न होतात, तो भक्त कोणता आहे, कसा आहे याचा विचार करत नाही. भक्ताने भक्ती केली की हे प्रसन्न होतात, त्यांनी मागितलं ते त्याला देतात. आणि ते भक्त जर उलटले तर मग फजितीला वाण नाही. मागे असं चरित्र आहे, शिवपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. भस्मासूर, भगवान शिवजी भस्म लावत होते अंगाला. लावत असताना त्यांना ताजं भस्म पाहिजे आणि ते भस्मात एक खडा निघाला. भगवान शिव विचार करतात, त्या खड्यापासूनच आसूर निर्माण केला. त्याचं नाव आहे भस्मासूर. भस्मापासून निर्माण झालं तर भस्मासूर प्रकट झाला. कशा करता मला उत्पन्न केलं? प्रणाम शिवजी. त्यांनी सांगितलं, भला माणसा दररोज मला भस्म लागतं, भस्म आणायचं काम तुझ्याकडे. ठीक आहे, पण ताजं भस्म लागतं. ताजं भस्म म्हणजे ज्याचा मृत्यू झाला तो फुकून दिला त्या स्मशानामध्ये, त्याची राख आणायची. आजही सुद्धा उज्जैनला, आता थोडं कमी पडला म्हणा ते प्रश्न, आजही सुद्धा उज्जैनला भगवान महाकालेश्वराची भस्म आरती होते. ज्यांनी पाहिली असेल, अनुभवलं असेल, ती भस्म आरती फार महत्वपूर्ण आहे. 5-5:30च्या दरम्यान ती सकाळी आरती होते. योगायोगाला आम्ही पोहोचलो. आरती होण्याची वेळ आणि गाभाऱ्यात जाण्याची वेळ एकच झाली. आणि ते भस्म त्या ठिकाणी शिवजीच्या त्या लिंगावरती टाकतात आणि ते जे असतात ना सगळ्याच्या अंगावर ते भस्म येईल. स्मशानातलं भस्म.
कोण जळेल होतं आणि कोण नाही. आणि त्याचं भस्म आम्ही विचार केला, शिवजी जर या भस्माला स्वीकार करतात तर आपण तर सामान्य आहोत. बाकीचे म्हणत महाराज कसं म्हणलं, शांत राहा, आनंद आहे. भस्म असं उडवतात, ते दुरून दुरून टाकतात आणि त्यात असा पंखा चालू झाला की मग तर तिथे कोणालाच कोणी दिसत नाही. भस्म आरती, ताज्या प्रेताची आरती, भस्म आरती, अशा प्रकारचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण होते. भाग्यच लागतं ह्या गोष्टीला. कुठं कुठं भाग्य उदयाला येतं, कुठं कुठं भाग्य काही साथ देत नाही. प्रत्येकाच्या जीवनातलं अस्तित्व निर्माण झालेलं असतं. सज्जन हो, भस्म आरती करतात आणि अंगाला लावतात, म्हणून तो भस्मासूर निर्माण केला. दररोज आणत जा, दररोज आणायचा. तो इकडे जा, ते खूप दूर दूर जावं लागत होतं. कोणी मरतही नव्हतं लवकर. जुने लोक मरत नव्हते लवकर. जुने लोक फार कट्टर होते मरण्याच्या बाबतीतही सुद्धा. मरत नव्हते. मरेपर्यंत त्यांचा आवाज चांगला, त्यांचे दात चांगले, त्यांचं खाणं पिणं, त्यांची नजर अगदी व्यवस्थित. आजही आहेत जुने लोक, नाही काय, चांगले असे टुबुल टुबुल बोलतात, कामही सुद्धा करतात. आई ती पूर्वीची अन्न खाण्याची रीत, त्यास अन्नहीन तसंच होतं. आता अन्न कमजोर, आपण कमजोर, अशी भूमिका आहे ना. तर परिणाम आहे, लवकर मरत नव्हते. याला भस्म मिळत नव्हतं, दूर जा लागत होतं, त्याला भस्म आणावं लागत होतं. थकून येत होता तो, तिकडून थकून भागून आला की असा बसलेला दिसायचा. शिवजी म्हणत, काय झालं रे, जवळ मिळतच नाही भस्म, दूर झाला, ते पाय दुखतात. मग आता आणावं लागतेच, तुमचा शेवट दास आणा, कुठेतरी जाऊन असं असं. देवाला त्याची दया आली आणि भगवंताने त्याला वरदान दिलं. भस्मासुराला वरदान दिलं, तू चिंता करू नको, मी तुला वरदान देतो. तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. म्हणजे हा, आता जमलं, काही हरकत नाही, दूर जायचं काम नाही. कोणी दिसलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला की राख. घ्या शिवजी, दिला वर. आता तुला चिंता नाही. म्हणे, हा पटलं मला, चिंता नाही, परंतु गॅरंटी काय? कारण कोणी वस्तूची गॅरंटी असेल, म्हणजे याची काय गॅरंटी नाही. म्हणजे तुम्ही सांगितलं की डोक्यावर हात ठेवला की भस्म होते, याची काय गॅरंटी? म्हणे मग अनुभव घे. म्हणे बरं. उठला, शंकराचा जो उभा राहिला, जायला म्हणे, मग त्याच्यासाठीच तर आलो. म्हणजे पहिला हात डोक्यावर, झंझटच राहणार नाही कोणाचा. डोक्यावर हात घेऊन मारायची, राख आणायची, पहिले तुमचाच बेडा पार. हा, भगवान भोलेनाथ पळायला लागले. गंभीर समस्या, रस्त्याने पळता पण हाताच्या पाठीमाग. शिवजी विचार करतात, विनाकारण याला वर दिला, आपलंच आपल्याला भवलं. पळू लागले, पळता पळता चिंतन केलं भगवान परमात्म्याचं. हे विष्णू, हे भगवान, आता तुमच्याशिवाय कोण? चिंतन केल्यावर भगवान विष्णू अगदी समोर आले. समोर झाड होतं, शिवजीला त्या झाडाच्या पाठीमागे ढकललं आणि त्या झाडाच्याच पाठीमागे आपण सुंदर स्त्री बनले. आणि त्याला माहित होतं की हा झाडाच्या मागे लपला. जाऊन पाहते तर शिवजी नव्हते. सुंदर रूप धारण केलेली सुंदर स्त्री होती. सुंदर मुख साजरे, कुंडले मनोहर गोमटीओ, नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटीओ, अतिबरबंडा बाळा आली सुलक्षणा गोंधळा. वा, ती सुंदर स्त्री पाहिली. अगोदरच देव सुंदर दिसण्याकरता आणि त्यातल्या त्यात स्त्री कोमल रूप धारण केलं असणारा जो भस्मासुर पाहिल्या बरोबर म्हणतो, वा क्या बात आहे. कोण तुम्ही? बोलायला, तुम्ही कोण? मी कोणी असू दे, तू असा का पळतो? नाही म्हणे,
शंकराचा पाठला करतो पण कुठं लपले पत्ता नाही. पण तुम्ही दिसल्या ना मन प्रसन्न झालं असं. हो मग काय म्हणणं आहे तुमचं? नाही म्हणे आता तुमची आई बाप वगैरे कुठे आहेत म्हणे. मला आई नाही बाप नाही तशीच टपकली असं. मग मला असं वाटतं की तुमच्याशी विवाह करावा. करसाल विवाह? आय लव्ह यू. काय गंभीर समस्या आहे. त्या कालखंडात एवढं लवकर प्रेम होत नव्हतं. आता तर फक्त इलू इलू हो गया उसका पिलू. गंभीर समस्या रे. असं म्हणजे माझ्याशी लग्न करायचंय तुम्हाला. हा तुमची असणारी ही सौंदर्याची खाण, तुमचं सौंदर्य, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं दृष्टी टाकणं हे मला खूप आवडलं. भस्मासुर म्हणाला असं होय लग्न करायचं म्हणता. आणि हा माझ्याशी लग्न करायला हरकत नाही, परंतु मी एक प्रण केला जीवनामध्ये. कसला प्रण? मी सुंदर डान्सर आहे. कोण म्हणते? भगवान विष्णू मोहिनी रूप धारण केलेले मी एक सुंदर डान्सर आहे. कथक डान्स मी सुंदर करते आहे म्हणून. हा हारूच नका. जिकडे जाईल तिकडे बरोबर जाते. काहीच करत नाही तो बोक्या. बरोबर रस्ता दिसला तर जाते. फक्त अरे यजमान थांबा ना, काहीच नका ना करून जाते ना ते चुपचाप. असं आहे ते. वाघ जरी आला तरी तो असाच जाईल, चिंता करू नका. मांजर आली तर बोके आला तर आपले साताही जातात आणि पाचाही जातात. वाघ आल्यावर तर साता पाचा सातही जातील पाचही जातील. दशकाचा म्या सात पाच बिना दशकांचा एक तत्वी कळा हरिपाठ. काय सुंदर वर्णन आहे. पण आहे त्या अवस्थेमध्ये राहा. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे जो कोणी माझ्यासमोर नृत्य करेल आणि नृत्यामध्ये मला हरवेल मी त्याच्याशी विवाह करणार असा माझा प्रण आहे. त्यावेळेस भस्मासुर म्हणतो वाह चालेल काही हरकत नाही. तोही सुद्धा सर्व गुणांमध्ये निपुण होता. निपुण झालं बाबा. भगवान महाविष्णूनी म्हणजेच मोहिनी रूपी भगवंतानी नृत्य करायला सुरुवात केली. सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी नृत्य गायन सुरू झालं आणि भस्मासुरही नृत्य करू लागला. परिणाम असा भगवान परमात्मा कमरेवर हात देऊन नाचू लागले तर हाही सुद्धा कमरेवर हात. एक हात वर केला तर हाही सुद्धा एक हात वर. यांनी दोन हात वर केले तर यांनी दोन हात वर केले. यांनी गिरकी मारली तर त्यांनी गिरकी मारली. नाचता 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 एवढा दंग केला नाचण्यामध्ये, एवढा दंग केला की भगवान मोहिनी रूपी परमात्म्याने आपले दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर ठेवले नाचायला लागले. यांनी सुद्धा आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला. गिरकी घ्यायला गेला तर राखत झाली. कारण वरदान होतं ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. मग शिवजी झाडाच्या पाठीमागून येतात. प्रभू बरं झालं नाही तर माझी अशीच राख झाली असती. भगवान विष्णू म्हणतात कोणालाही हो म्हणत जाऊ नका, कोणालाही वरदान देत जाऊ नका. असं सांगितलं भगवान विष्णूने शंकराला. तुम्ही बातच भळभळता आणि पटकन हो म्हणता. कोणालाही हो म्हणू नका, कोणालाही तारीख देत जाऊ नका. एकदम हो नाही म्हणायचं, पूर्ण पडताळणी करायची, नंतर तारीख द्यायची. हा जुन्या गावात हरकत नाही, पण नवीन गावात जायचं म्हटलं की पहिले विचार करावा लागतो. मुला मुलीचा संबंध करायचा म्हटलं की किती झिलट्या घालावं लागतात.
बाप रे बाप, सगळा शोध घ्यावा लागतो आणि सर्व शोध घेऊन नंतर ते व्यवस्थित झालं तर ठीक, अशी महत्वपूर्ण भूमिका. म्हणून कोणाला वरदान देत जाऊ नका. कितीतरी वेळ अनुभव आले शिवजीला, पण तरी भोलेनाथ आहे आपल्या भक्तावर प्रसन्न होत असतात. वरदान देण्याकरता निपुण आहेत भगवान शिव आणि ब्रह्मदेव. इथे तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेव प्रसन्न हो, ब्रह्मदेव प्रसन्न हो, ब्रह्मदेव प्रसन्न हो. त्यांच्या खडखड तपश्चर्येने असणारे ब्रह्मदेव प्रगट झाले. तसे नाही झाले. हे तपश्चर्या करताना यांच्या मस्तकातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या आणि त्या ब्रह्मलोकापर्यंत जात होत्या. जर का ब्रह्मलोक भस्मच करतात की काय, म्हणून प्रसन्न व्हावं लागलं. राक्षसांशी भक्ती सुद्धा फार खतरनाक असते बरं. आसुरी लोक जे भक्ती करतात ना, फार खतरनाक. रजोगुणी आणि तमोगुणी भक्ती करणारे लोक आहेत ना, फार खरतर भक्ती. हे लोक स्मशानात भक्ती करतात, रात्रभर स्मशान जागवतात, काय काय करत नाही ती विद्या प्राप्त करण्याकरता. जे नाही करायचं ते करतात ते लोक आणि फार अशा प्रकारचे कट्टर आणि कठोर असतात. पण सात्विक भक्ती करणाऱ्यांना एवढं काही करावं लागत नाही. त्यांना स्मशानात जावं लागत नाही, आणखीन काही साधनं करावं लागत नाही. ठाईचं बैसुनी करायचं चित्त, फक्त एकच पथ्य, कोणती? आवडी आनंद आळवावा. आवडीने भगवान परमात्माचं चिंतन करा. दुसरा करतो म्हणून आपण करायचं असं नाही. आतून आपली आवड पाहिजे, तेव्हा मात्र तो आनंद मिळत असतो. म्हणून सात्विक आराधना करा, राक्षसी आराधना करू नका. बरेचसे साधन आहेत. सांगायचा मुद्दा, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरमृही तारकाक्ष, विद्युन्माली, कमलाक्ष, तुमच्या तपश्चर्येला मी प्रसन्न आहे. वरमृही, काय पाहिजे ते मागा. त्यावेळेस त्यांनी मागणी मागितली. त्यातला असणारा जो तारकाक्ष आहे तो म्हणतो, हे ब्रह्मदेव, आम्हाला अमरत्व पाहिजे. राक्षसांचं पहिलं मागणं हेच असते, आम्हाला अमर करा. ब्रह्मदेव म्हणतो, मलाही सुद्धा मरावं लागतं. मी जर मरणार आहे तर तुम्हाला अमरत्वाचं वरदान देऊ कसं? अमरत्वाचं वरदान कोणी द्यावं? जो मरणारच नाही त्याने दुसऱ्याला अमरत्वाचं वरदान द्यावं. आपणच मरतो आणि दुसऱ्याला काय अमरत्वाचं वरदान द्यायचंय? म्हणून मी ते नाही देऊ शकत, दुसरं काही मागा. मग त्यांनी सांगितलं तिघांनीही, आम्हाला देवादिकापासून मृत्यू अजिबात नको आणि देवाने आमच्यावर कितीही जरी आक्रमण केले तरी आम्हीच जिंकलो पाहिजे. हा एक मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आमचा धर्म कायम राहिला पाहिजे. आणि आमचा धर्म ज्या दिवशी भ्रष्ट होईल, काय राक्षसांच्या बुद्धीचा विचार, ज्यावेळेस आम्ही स्वतः धर्म भ्रष्ट होऊ त्यावेळेस आमचा मृत्यू झाला पाहिजे. जोपर्यंत आम्ही धर्म कायम ठेवू तोपर्यंत आमचा बालबाका नाही झाला पाहिजे. तथास्तु म्हटले ब्रह्मदेव. आणखीन मागतोय ब्रह्मदेव, म्हणे मागा. तारकाक्ष म्हणाला, मला आकाशाच्या सानिध्यामध्ये सुवर्णाचं घर तयार करून द्या. त्याच्यानंतर विद्युन्मालीचा तो म्हणाला, मला चांदीचं घर पाहिजे. आणि जो कमलाक्ष आहे तो म्हणाला, मला लोखंडाचं पाहिजे. असे तीन सुंदर अशा प्रकारचे महाल आम्हाला बनवून द्या. आणि या महालाचं अस्तित्व एकाच तत्वामध्ये असलं पाहिजे, एकाच रेषेमध्ये असलं पाहिजे आणि ते दिगंतरामध्ये असले पाहिजे, अधर असले पाहिजे. आणि आम्ही या त्रिभुवनावर राज्य केलं पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं, ठीक आहे, तथास्तु. पण तुमचा धर्म ज्या दिवशी भ्रष्ट होईल त्या दिवशी तुम्ही मरणार, एवढं लक्षात घ्या. चालेल. झालं बाबा. अगदी तपश्चर्येच्या योगाने त्याने सर्व कार्य निर्माण करून घेतलं. एकाला सुवर्णाचं, एकाला चांदीचं आणि एकाला लोखंडाचं घर दिलं. त्या घरामध्ये ते राहायला लागले, पण अत्याचार करायला लागले. सत्ता संपत्ती
माणसाच्या जवळ आली की मात्र मनुष्य उन्मत्त होतो. सत्ता आली तर तो कोणाला काही समजत नाही. अरे पण भल्या माणसा 5 वर्षाची सत्ता आहे रे. पुन्हा भीक मागण्याकरता लोकांच्या दारात जावं लागेल. काहींना 5 वर्ष नमूद केलं असते पण 2.5 वर्ष करावं लागते. नाईलाज असतं. सत्तेचं काय घेऊन बसतात. सत्ता आज आहे उद्या नाही. सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई तुकोबाऱ्या म्हणतात. संपत्तीच्या तत्वाने मनुष्य मदांध होतो. त्याच्याकडे संपत्ती आहे त्याला वाटतं माझ्यासारखा जगतात कोणीच नाही, मीच आहे. नाही रे बाबा, रावणाकडे जेवढी संपत्ती होती तेवढी अजून कोणाकडे नाही. म्हणून संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पट्ट्याचा. हे सगळं इथं राहणार आहे. म्हणून जोपर्यंत सत्ता संपत्ती आपल्या जवळ आहे तोपर्यंत परमार्थ करावा. भगवंतानी जे आपल्याला धन दिलं, जो आपल्याला पैसा दिलेला तो परमार्थासाठी खर्च करा. परमार्थासाठी खर्च केलेलं जे साधन आहे ते आपल्याला 1000 पटीने मिळते. आपण 2 हाताने देवाला देत असतो, भगवान परमात्मा हजारो हाताने आपल्याला देते. सगळ्यांचे अनुभव आहे. देणारे कधी मागं पुढं करत नसतात, फक्त देण्याची इच्छा पाहिजे. म्हणून मारवाडी गुजराती जे लोक आहेत ना, पैसा कसाही मिळवते, बुद्धीच्या योगाने ते मिळवतात पैसा जसा मिळवायचा तसा. परंतु लक्षात घ्या, दान देण्यामध्ये सुद्धा ते मागं नाहीत बरं. परमार्थ करण्यासाठी सुद्धा ते लोक मागं नाहीत. दान देण्याकरता ते त्यांचा परमार्थ करता 10वा हिस्सा बाजूला काढून ठेवतात. 10% पैसा ते परमार्थासाठी खर्च करतात आजही सुद्धा. म्हणून त्यांना काही कमी नाही. त्यांनी दान धर्म करावं, आपण फक्त ऐकावं. आपण फक्त ऐकावं, माना हलवाव्या. कथा झाली, जय हरी, चाललो घरी. दुरून बोलाबाई नमस्कार. आपे दूध तापे. आपली भूमिका आपलं अस्तित्व ते आहे. आणि म्हणतोय सुद्धा आपण परमार्थ करा तर मारवाडी गुजराती लोकांनी करा. तुम्ही झिलप्या झाडा. आपल्याला झिलपा झाडल्याशिवाय दुसरं काही येत नाही. कधी आपल्या जीवनात परिवर्तन होईल, कधी आपल्याला ही अवस्था प्राप्त होईल देण्याकरता त्याचं साधन सांगितलं, जीवनाचं अस्तित्व वर्णन केलं. दान देण्याची वृत्ती त्यावेळेस आपल्याला मनामध्ये निर्माण होईल की कुलाचार, आपले कुळाचे जे काही वाडवडील आहेत ते कुलाचार आपल्याला दान धर्म करण्याचं शिकवतात. पूर्वजांच्या पुण्याने आपण दान धर्म करू शकतो, अन्यथा नाही. पण त्यांची पुण्यही सुद्धा आहे आणि करतातही सुद्धा. ते लोक श्रद्धेने करतात, विश्वासाने करतात. करत चला, परमात्मा आनंद देईल जीवनाच्या सानिध्यामध्ये. म्हणून तारकाक्ष विद्युन्माली कमलाक्ष अशा प्रकारची सत्ताही त्यांच्याकडे होती, संपत्ती त्यांच्याकडे होती. आणि अनाचार भ्रष्टाचार करायला लागले, देवादिकांवर आक्रमण करायला लागले, हल हल करून सोडले या 33 कोटी देवांची. कारण याने आमच्या वडिलाला म्हणजे तारकासुराला मारलंय, तो बदला घ्यायचंय. संपत्ती बदला घेण्यासाठी नसते ना. ही संपत्ती आहे, ती संपत्ती मिळवली तर ते दुसऱ्याचा बदला घेण्यासाठी संपत्ती मिळवायची नसते. संपत्तीने पुण्य कर्म करता येतं, म्हणून ते पुण्य कर्म करावं. आपल्याकडे काय येत नाही संपत्ती, आपण का भीक मागत फिरतो, त्याचं कारण हेच आहे. म्हणून पहिल्यांदा आपलं अस्तित्व निर्माण करा. संपदा सोहळा मिळवायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रतीचे तत्व निर्माण होतील. असं काही कार्य करा म्हणजे जीवनात यथार्थ आनंद प्राप्त. सुत म्हणताय शौनकादिक ऋषी हो, सर्व देव त्रस्त झाले, काय करावं ते कळत नाही. अनेक देवांनी आक्रमणे करून पाहिले परंतु हे अटपत नव्हते, कारण धर्म कायम होता. त्याने आपल्या जीवनातला धर्म नाही कमी केला, धर्म नाही बुडाले, ते धर्म कायम ठेवला. आणि त्या कायम ठेवलेल्या धर्म कर्म तत्वाच्या योगाने त्यांची वृद्धिंगता होत चालली.
देव सर्व भगवान विष्णूकडे गेले. विष्णू ब्रह्मदेव संपूर्ण जे देव आहे ते सर्व एकत्रित झाले आणि भगवान शिवजीकडे गेले, सांब सदाशिवाकडे. सर्व देवांनी सांब सदाशिवाची स्तुती केली आणि सांगितलं, हे भगवान सांब सदाशिवा, या राक्षसाने अशा प्रकारची ही धुमाकूळ या ठिकाणी केलेली आहे, त्याच्या त्रासापासून आम्हाला वाचवायचं, काय करावं? भगवान शंकराने विष्णूला आज्ञा दिली आणि सांगितलं, हे विष्णुदेव, हे कार्य तुमच्या अध्यक्षतेखाली करा आणि तुम्हाला जशा पद्धतीने हे निर्माण करता येईल तसं करा. ठीक आहे. भगवान महाविष्णूने प्रणाम केला. सर्व देव आपल्या स्वस्थानी निघून गेले. आता ब्रह्मादी देव निघून गेल्यावर महाविष्णूंनी नारदांना बोलवलं आणि नारदांना बोलवल्यानंतर सांगितलं, नारदजी, एक लीला करायची आहे आपल्याला. ठीक आहे, काय लीला करायची आहे? तर तुम्ही भगवान शिवजीला आपण सगळ्यांनी वचन दिलं ते पूर्ण करायचं आहे. म्हणून भगवान महाविष्णूने त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचा व्यक्ती निर्माण केला आणि तो धर्म प्रचार करण्यासाठी नसून अधर्म प्रचार करण्यासाठी निर्माण केला. कारण हे धर्म सोडत नव्हते, हे सनातनी होते. राक्षस होते पण सनातनी होते. पण सनातनी लोकांचा धर्म भ्रष्ट व्हावं याच्यासाठी यांनी एक व्यक्ती निर्माण केला. त्याचं नामकरण केलं, त्याचं नाव ठेवलं मुंडी. जो निर्माण केला व्यक्ती त्याचं नाव ठेवलं मुंडी. त्याने पांढरे वस्त्र धारण केले होते आणि आपल्या तोंडाला त्यांनी असे फडके बांधले होते, जसे कोरोनामध्ये आपण बांधले की मुसके, तसं त्यांनी सुद्धा त्याचं फडकं पांढरे वस्त्र धारण करायचे. हातामध्ये एक कुच्चा घ्यायचा आणि रस्त्याने चालायचं, पायीच यात्रा करायची. स्वतःच्या जवळ स्वतःच साहित्य, सेवा करायला आपले लोक. पहा लोकांची काय भूमिका आहे. सेवा करण्याकरता आपले लोक आणि त्यांचं कार्य मात्र हे. आणि त्यांना अधर्माचा प्रचार करण्यासाठी भगवान परमात्म्याने निर्माण केलं. कारण यांनी यांच्या धर्माप्रमाणे हिंदू सनातन संस्कृतीवर आघात केले होते. ती सनातन संस्कृती नष्ट करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. पण भगवान विष्णूंनी हे लोक निर्माण केले. त्यांना आदिगुरु म्हणतात. त्या समाजामध्ये आपल्याला कधी कधी दिसतात ते लोक. त्याच्यामध्ये स्त्रियाही सुद्धा असतात बरं का. पांढरे वस्त्र धारण केलेले असतात, हातामध्ये कुच्चा असतो त्यांचा हवा घालण्यासाठी आणि पायात काही नसतो, त्यांच्या पायीच चालतात, त्यांचा पायीच प्रवास असतो. पुढच्या गावावर यांची व्यवस्था होत असते. व्यवस्था सुंदर अशा प्रकारचे स्टँडर्ड लोक आहेत ते, त्याच्याबद्दल काही चिंता नाही. आणि चांगलं खाणं, चांगलं राहणं. त्यांच्याशी जर आपल्या बोलायचा प्रसंग आला तर आपल्याला कमीत कमी असा हात लावून तरी बोलावं लागतं त्यांच्याशी, नाही ते दुपटं तरी बांधावं लागतं. म्हणजे ते त्यांच्या तर अखंड तोंडाला पट्टीच असते. ओळखू यावं याच्यासाठी एक जाती निर्माण केली आहे. आणि त्या माध्यमातून नारदाला सांगितलं यांचा धर्म प्रचार वाढावा, याच्यासाठी नारद महर्षी तुम्ही यांचे शिष्य व्हा. भगवान विष्णू तुम्ही यांचे शिष्य व्हा. मग नारद महर्षी त्यांचे शिष्य झाले. नारदानं सर्वच बदललं. विनायक ठेवून दिला, सगळं कपडे पांढरे कपडे घातले, तोंडाला पट्टी, हातात फुचान शिष्य बनले आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. आणि तो प्रचार सुरू करता करता इकडे ते तारकाक्ष विद्युन्माली आणि कमलाक्षाच्या नगरात गेले. त्यांच्या नगरामध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्या आपल्या गुरुचा जे घोष पहिल्यापासून हे असं, ज्याने जो जो संप्रदाय स्वीकार केला, ज्याने ज्याने ज्या ज्या संप्रदायाचा स्वीकार केला ते लोक आपल्या आपल्या संप्रदायाचे जे धर्मगुरू असतील त्याची त्या ठिकाणी वाहवाह करतात आणि त्याचं अस्तित्व निर्माण करतात.
म्हणून त्यांनी वर्चस्व सांगायला सुरुवात केली. नारद महर्षी म्हणतात, हे आमचे गुरु आहेत, यांनी आम्हाला असा मार्ग सांगितला, असा सांगितला, आपणही दीक्षा घ्या, मंत्र दीक्षा घ्या, व्हा शिष्य व्हा, या आमच्याकडे या. हा प्रचार सुरू केला. प्रत्येक धर्माच्या सानिध्यामध्ये तुम्ही पाहत त्यांनी घरोघरी जाऊन माणसापर्यंत जाऊन प्रचार आणि प्रसार केला त्यांच्या धर्माचा. त्याला शेंडाही नाही मुडुकही नाही बरोबर, असे ते धर्म आहे की त्यांनी माणसापर्यंत पोहोचून, गावागावापर्यंत पोहोचून, घराघरामध्ये पोहोचून आपला धर्म प्रचार प्रसार सुरू केला. पण पृथ्वीच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे ज्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात. हा कोणाच्या घरी गेला नाही, कोणाच्या घरात जाऊन माणसापर्यंत माणसाला त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही या पंढरपूरला, मग पास वारकरी संप्रदायाचा काय आनंद आहे असं नाही सांगितलं. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरची पांडुरंगाची यात्रा भरते. आषाढी आणि कार्तिकीला कोणाला फोन जात नाही तर कोणाला पत्रही जात नाही. पण आषाढी आणि कार्तिकी आली की लोक आपोआपच तयार होतात, फक्त एकदा गेला पाहिजे. परंतु तुम्ही कुठे जाता? वारीला जातोय आम्ही. या बाबा, या ना बाबा, सगळं गर्द फुल आहे. त्यांनी असा प्रचार केला नाही वारीकडे संप्रदायाने की आम्ही वारी करतो तुम्ही करा. तुम्ही काय करता? आम्ही वारी करतो म्हणून आम्ही आनंदित, आम्ही येतो चला. वारीकरी संप्रदाय कोणाच्या घरात घुसला नाही, फक्त तंबू ठोकला त्यांनी. एवढं केलं, तंबू में बंबू लगा द्यायचे. वारकरी संप्रदायाने तंबू मांडला, भजन सुरू केलं. राम कृष्ण हरी या मंत्रातच ताकद आहे. ज्यांना इच्छा नसते ऐकायची तरी सुद्धा ते हरिपाठ ऐकायला येतात ना लोक हरिपाठ ऐकायला. जरा जिकडे सत्य होतात काही ठिकाणी पहा, माता भगिनी जेवढ्या कथेला असतात ना तेवढ्या हरिपाठाला असतात. माणसं ही सुद्धा जेवढे कथेला असतात तेवढे हरिपाठाला असतात. आनंद घेतात हरिपाठाचा. तो आमच्या इथे पुण्याला कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये वाट पाहतात, त्या कथेची वाट पाहतात, कीर्तनाची वाट पाहतात, हरिपाठाची वाट पाहतात आणि हरिपाठ करण्याकरता येतात. पण हरिपाठ म्हणजेच हरिपाठ. त्या हरिपाठाचा यथार्थ अस्तित्व आली काय? अरे वापिस पाठवली वाटते. डबल येते. रस्ता द्या तुम्ही, ते तिकडे जाणार म्हणजे जाणार. बाजूला जाऊ दे, आरामानं जाऊ दे. शांत धक्का नका, दर्शन घेऊ नका. तुळवणार आहे ते आपल्या. काहीच करू नका ना, धक्का झाला सोडून पाय उभा लक्ष दे. हात लावला तर ते आणखीन वापरले काय वाटते पायाच्या भक्तीचं. असा खाली आपल्याला तुळवलं असतं. पार्वती पते हर हर महादेव. भगवान सदाशिवाचं अस्तित्व आणि यथार्थ रीतीने त्यांनी धर्म प्रचार करण्याला आरंभ केला. आणि आपला विषय आहे, आता विषय वाढवत नाही, थांबवतो. प्रचार करण्याची गरज नाही. ओरिजिनल जे सोनं असते त्याचा प्रचार करण्याची गरज नाही. बँकेक्सचा परिचय करून द्यावा लागतो. छान आहे, छान आहे. आणि खोटं सोन्यापेक्षाही जास्त चमकतं. खोटं जे आहे ना ते सोन्यापेक्षाही जास्त चमकते. हो हो, क्या बात आहे. माता भगिनी खोटं सोनं अंगावर घालतात आणि खरा मार खाऊन घरी येतात. नाही, खोट्या सोन्यात तोच आहे. कारण ते खोटं चमकते आणि ओरिजिनल जे आहे ते चमकत नाही. ते फक्त उजाळलं की चमकते. जोर मारते खोटं चमकते, खरे रटके खाऊन घरी येतात. एका घरात चोर शिरले. सोनं नाणं अंगावर होतं पण नकली होतं. ती देत नव्हती. चोरायला बद मारला.
हिसकून घेतलं सगळं सोन्यानं जायला लागले. दुसरी बाई तिच्या घरी होतीच आराम करायला झोपायला. का गं किती मारलं त्यानं, चोरायनं किती मारलं म्हणे मारू दे ना, याच्यापेक्षा तर माझा नवरा मला जास्त मारतो. एवढी व्यस्त. बरं त्यानं सोनं नेलं तर नेऊ दे म्हणे, नकलीच होतं नकली. त्यानं पाहिलं चोरानं नकली, पुन्हा रे पुन्हा चालेल. आता बरं वाटतं म्हणे जरा डबल मारल्यावर, म्हणजे तिची तलब झाली तिची. काय भूमिका काय तत्व आहे लोकांचं. पहिल्या काळात लोक होते तसे. चला सांगायचं मुद्दा अशा प्रकारचा आहे की त्या मुंडीने प्रचार प्रसार करण्यासाठी अस्तित्व निर्माण केलं. घरोघरी जाऊन आजकाल संप्रदायातील लोक प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन माणसं ओढण्याची कोशिश करतात. आमच्याकडे असं आहे, तुम्हाला सगळी मुभा आहे, घालू द्या माणूस का काही करा पण आमच्या संप्रदाय द्या. मांस खान 10 रुपया आमच्या संप्रदाय द्या. मूर्खाचा बाजार कोणता संप्रदाय येतो असा. लोकांना भ्रष्ट करायला सुरुवात केली या मूर्ख लोकांनी. पण आपण सावध व्हा. संत महात्मे सांगतात आपल्याला, सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि लोकांच्या जिभेचे चोचले पूर्ण झाले की लोकांची संख्या तिकडे वाढेल, नाही तर काय होईल, वाढते ना. पण ओरिजिनल जे तत्व आहे ते तत्व अनुभूतीला आणा, मग खरा परमार्थ कळेल. आपल्याला अजून परमार्थच कळलं नाही, अजून परमार्थाचं ज्ञानच नाही. काय राहणार आहे. ही कला केली ना भगवान परमात्माने सांब सदाशिवानी. मुंडी घरामध्ये घातला, मुंडीचं अस्तित्व निर्माण झालं आणि तो अपप्रचार करायला लागला. देवाची पूजा बंद करा. त्याचे शिष्य समुदाय आला, मग देव पूजा करू नका, देवाला फुलं वाहू नका, देवाला तेल वाहू नका, आपला देवाशी काही संबंध नाही, शास्त्र वाचू नका. अवघ्याचा उलटा परिचय सुरू केला. नारदांनी हे कार्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि एकदा त्यांचा समाज एकत्रित झाला. नारद त्याच्यातून निघून गेले. जो सुरू झालं त्यांचं प्रस्त, बाप रे बाप. अजूनही सुद्धा आपण गावाकडच्या दिंड्याच्या सोबत जर गेलो तर त्यांची मंदिरं लागतात आपल्याला रस्त्याने, आणि आपण जातोय त्याच्या दर्शनाकरता. काय आपला संप्रदाय, किती साधा भोळा संप्रदाय. जातो त्यांचे देव म्हणजे मूर्त्या, मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात, वस्त्र अंगावर नसतं, दिगंबर मूर्त्या असतात. आपण जातो दर्शनाला, आपल्या स्त्रियाही दर्शनाला जातात, त्या ठिकाणी आपणही दान धर्म करतो त्या ठिकाणी. पण ते आपल्याकडे डुंकून पाहत नाही, आपल्या देवाची पूजा करत नाही, आपल्या देवाची निंदा केल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची भूमिका त्यांची निर्माण होते. हे मुंडीचं कार्य भगवान सांब सदाशिवानी केलेली लीला आहे. आणि झालं बाबा कशासाठी, तर ते तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांना भ्रष्ट करण्यासाठी. जोपर्यंत त्यांचा धर्म कायम होता तोपर्यंत बालबाका होणार नाही शब्द दिले. पण धर्म खंडन करण्यासाठी त्यांनी हे अस्तित्व निर्माण केलं. आता ते तिन्ही सुद्धा नगरातले जे लोक आहेत ते पाखंडी बनले. आजही सुद्धा आपल्या सनातन धर्मावर पाखंडाचं राज्य, पाखंडाचं अस्तित्व जर निर्माण केलं असेल तर असणारे जे काही हे असनातनी लोक आहेत त्यांनी केलं. आणि असनातनी लोकांनी अशा प्रकारचा धर्म भ्रष्ट करण्याची कोशिश केली आणि आपल्यापासून आपले माणसं वंचित केले, दूर केले. पण नुकसान आपलं एवढं लक्षात ठेवा. आणि झालं बाबा परिणाम. आता मात्र त्यांनी देवपूजा करणं सोडली, तपश्चर्या करणं सोडली, नामस्मरण करणं सोडलं. आता काहीच करत नव्हते ते, बस खावे प्यावे ल्यावे सुखी असावे सदैव. अर्थात 4 वाकाचं अस्तित्व नास्तिक लोक बनायला सुरुवात झाली. यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम दिवेत भस्मी देहस्य भूतस्य पुनरागमन होता. अरे मनुष्य जन्म, त्यांची शिकवण कशी आहे 4 वाकांची नास्तिकांची. अरे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, मग फक्त यायचं जन्माला, खायचं प्यायचं मजा करायची, तूप खायचं प्यायचं, नसलं तर म्हणजे ऋण काढा, ऋणम कृत्वा घृतम दिवेत, कर्ज काढा तूप खा, चांगले चांगले पदार्थ खा. खेड्याच्या वेळेस मरून
का? ऋण फेडायचं काम नाही. पण आपले शास्त्र सांगते की ऋण घेऊन जर माणूस मेला तर त्याच्या दारात त्याला म्हैस व्हावं लागते आणि फेडून द्यावं लागते, कुत्र व्हावं लागते, फेडून द्यावं लागते. अशी भूमिका आहे ना. म्हणून ऋण घेऊन मरू नये. आणि हे म्हणतात ऋण घेऊन तूप खा. नास्तिकवाद आहे. खा दे त्या गेल्या सुखी असावे सदैव. हे अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि प्रचार प्रसार वाढला. लोक आता त्या तत्वाने वाटचाल करायला लागले. देवधर्म विसरले. अगदी तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष यांनी सुद्धा आपला धर्म सोडला. कारण नारदांनी त्यांना सांगितलं होतं की हे महात्मे आहेत, यांच्या संगतीने वाटचाल करा. ते तिघांनाही सुद्धा त्यांनी त्यांचे अनुयायी बनवलं, त्यांचे शिष्य बनवलं. आणि ते शिष्य झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे देवपूजा करू नका, काही काम नाही, देव फेकून द्या, तुळसा उपटून टाका, घरातल्या तुळसा वृंदावन उपटून टाका, देऊ नका, देवा ते वावरात फेकून द्या. काही घेणं देणं नाही, देवाशी आपला संबंध नाही, आपणच देव आहे. भजन ते भक्ती, मरण ते मुक्ती, पाखांड्याची ही भूमिका. देव नाही हा प्रचार सुरू झाला तेव्हापासून आजही सुरूच आहे. देवच नाही म्हणतात, देवच नाही म्हणतात. हा प्रचार आता इकडून तिकडून नाही, शाळेतून सुरू झाला. जिथे विद्यार्थी घडवल्या जातात ना, तिथून सुरू झाला. पहिले ज्यावेळेस आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेस शिकवत होते गणपतीचा ग. एका रकान्यामध्ये ग काढलेला असायचा आणि दुसऱ्या रकान्यामध्ये गणपतीचं चित्र असायचं. ग गणपतीचा ग असं शिकवत होते शाळेमध्ये. आता ग गणपतीचा ग गेला, त्याच्यानंतर ग अक्षर तिथंच राहिलं, पण त्या गणपतीच्या जाग्यावर गवताचा बुंठा आला. माग शिकवायला लागले ग गवताचा ग. नंतर प्रथा सुरू झाली ग गवताचा, गणपतीचं नाही, ग गवताचा ग. त्याच्यानंतर ते गवत गेलं, आता गध्याचं तोंड आलं त्या रकान्यात. पहिल्यानं गणपतीचं होतं, मग गवताचा बुंठा होता, आता तेही गेलं, आता गध्याचं तोंड आलं. आता काय शिकवत असतील? आता काय शिकवायची गरज आहे का? मुलांनो, शिक्षक म्हणतात मुलांनो, जी गुरुजी ग ध्याचा ग. शिकवणाराही तुम्ही म्हणत, शिकवणाराही आता म्हणत, शिकवणाराही जोरानं, शिकवणाराही शिकवणाराही काय जोरानं म्हणा ना तुम्ही. एकादशी उद्याची आहे. शिकवणारा, हा आता जे म्हणे शिकवणारा, शिकवणारा आणि ऐकणारा. आमचे यजमान म्हणतात शिकवणारा एकपट गधा तर ऐकणारा 10 पट गधा. ही भूमिका आहे. प्रचार आणि प्रसार शाळेतून व्हायला लागला म्हणून देवाला कोणी मानत नाही आता. आणि अशा काही प्रक्रिया निर्माण झाल्या अनुभवाला येतात. बरंच सूत्र असू द्या, बस एवढंच भरपूर झालं. सांगण्याकरता बरेचसे चिंतन आहेत आपल्या समोर की आपल्या आपल्या देवाचं वर्चस्व कसं वाढवायचं. ही सुरुवात शाळेमध्ये छोटे मुलं जातात ना, त्यांच्यावर ते संस्कार पडावे म्हणून. म्हणून काही लोक भगवान परमात्म्याला मानणारे हिंदू संस्कृतीमध्ये. काही विद्यार्थी असतात ते मुस्लिम समाजाचे असतात आणि काही विद्यार्थी असतात ते ख्रिश्चनाचे असतात. बस चालू राहते, त्यांना शिकवणच तशी आहे. त्या ड्रायव्हरांनाही सुद्धा आहे ना, अशा ठिकाणी बस बंद करा, त्या ठिकाणी यांना लक्षात आलं पाहिजे म्हणून ते अशा ठिकाणी बस बंद करतात. अरे बस बंद पडली, अरे चालू होत नाही, चाबी घुमवतात पुन्हा रिवर्स घुमवतात, होतच नाही सुरू, काय करावं काय करावं. मग तो ड्रायव्हर म्हणतो मुलांना आपली गाडी बंद पडली, आता आपल्या आपल्या देवाचं नाव घ्या.
म्हणजे हिंदू धर्माच्या सानिध्यात भगवंताचं नामस्मरण करणारे त्यांनी देवाचं नाव घ्या जो तुमचा देव असेल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणी गणपती बाप्पा की जय, कोणी हर हर महादेव, कोणी गोपाल कृष्ण भगवान, हे सगळं म्हटलं थोडी चाकं फिरवायची गुरु 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 बंद, गुरु 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 बंद. अरे नाही झाली सुरू. मग मुस्लिम समाजाचे जे असतील ते त्यांनी त्यांच्या देवाचं नाव घेतलं. आपण कशाला घ्यायचं नाव, पण ते घेतात. मग त्यांनी त्यांच्या देवाचं नाव घेतलं गुरु गुरु, म्हणजे अर्ध्याच्या वर त्याचं नाव घेतलं. तर पहा, अर्धी गाडी सुरू झाली, अर्धी गाडी सुरू झाली. आपल्या देवात काही दम नाही. कोण म्हणते? ड्रायव्हर. पहा, आपण म्हणतो नुसतं गुरु गुरु गुरु, आणि या लोकांनी त्या देवाचं नाव घेतलं तर अर्धी गाडी या ठिकाणी सुंदर प्रकारची रेस झाली. गुरु पुन्हा बंद, गुरु पुन्हा बंद. चला, आता मुस्लिम समाजाच्याने जमलं नाही, हिंदूच्याने जमलं नाही, मग ख्रिश्चनाचा नंबर आहे. तुम्ही तुमच्या घ्या नाव. मग त्या मुलांनी ते नाव घ्यायला सुरुवात केली. आपला देव किती श्रेष्ठ आहे की आपण आपल्या देवाचं नाव घेतल्याबरोबर गाडी सुरू झाली, नकली गाडी. छोट्या छोट्या मुलाच्या मस्तिष्क मध्ये जे काही शिकवल्या जातं ते या तत्वाने शिकवल्या जातं. आज शाळा कॉलेजांमध्ये ही बोंब पडायला लागली. म्हणून संस्कार जे आहेत, जे संस्कार आम्हाला मिळतात ते कुठून मिळतात? जे गुरुजी लोक आहेत, जे शिक्षक लोक आहेत, त्यांना माझी विनम्र विनंती आहे. पण तेच काय करते बिचारे, वरून आदेश कसा, वरून आदेश असो शिकवा, गणपतीचा तो शिकवू नका, गध्याचा तो शिकवा. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आई बाबाचं अस्तित्व नाही सांगितलं, काय काय शिकवत नाही त्या शाळेमध्ये. बाप रे बाप. मला तर असं वाटतं की मुला मुलींना पाहिजे तेवढं शिकवा, बस हीच भूमिका आहे. जास्त शिकवू नका. अरे काय काय पिरियड काढले त्यांनी, काय काय अस्तित्व, की सगळ्या प्रक्रिया शाळेत केल्या जातात. काय किती निर्वाचन आहे आपल्या संस्कृतीची. सरकारच्या लक्षात येऊ नये काय. बोलणारा जो असतो तो डोळ्यावर येत असतो, आणि सत्य बोलणारा तर पहिले डोळ्यावर येतो. जे लग्नानंतरचे संस्कार शिकवल्या जातात ते संस्कार आज शाळेमध्ये शिकवल्या जातात. पॉइंट नोट किया जाए. विषय सुखाचं अस्तित्व कसं शाळेमध्ये त्याचंच प्रशिक्षण दिल्या जाते. मुलांना एकत्रित करून धर्मभ्रष्ट, हिंदू समाज धर्मभ्रष्ट व्हावा याच्यासाठी आतोनात प्रयत्न करायला लागले हे मूर्ख लोक. त्याच्यामध्ये मुस्लिमही आहे, त्याच्यामध्ये ख्रिश्चनही आहे. सावधान, मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. माझ्याकडे पुरावे आहेत सगळे, चिंता करण्याची आवश्यकता नाही. परंतु ऐकणारे लोक पाहिजे आणि ते घराच्या बाहेर निघले पाहिजे. हे जोपर्यंत घराच्या बाहेर निघणार नाहीत ना, तोपर्यंत यांचं कल्याण नाही. त्यांनी निघावं घराच्या बाहेर, ऐकावं परमार्थातल्या गोष्टी आणि अंगी बाळगाव्या, तर हिंदू जिवंत राहील, हिंदूची संस्कृती जिवंत राहील, हिंदूच्या स्त्रियांचं रक्षण होईल. आणि हे जर आपण केलं नाही, हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधुनी नेलं. एका जनार्दनी बा आमचे काय जाईल, इथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. अनहित होऊ नये याच्या करता हा प्रचार आणि प्रसार करावा. कथा कीर्तनकारांनी हे विषय मांडलेच पाहिजे. काय घाबरायची गरज आहे. भगवंत ज्याचा पाठीराखा त्याला कशाची भीती आहे. आम्ही काय कोणाचे खातो, आमचा देव आम्हाला देतो. पण याच्यासाठी कथाकारण कीर्तनकार होतच नाही, या मूळ तत्वासाठी होत नाही. मग कथा कीर्तनात पैसा जास्त भेटते गड्या, मग हा धंदा आपण सुरू करू. हा धंदा करण्यासाठी आजचे कथाकार आणि कीर्तनकार आहेत. वाटेल वाईट वाटू द्या, त्याच्याबद्दल वाद नाही. पण आजचे कीर्तनकार, आजचे प्रवचनकार तसे नाही.
आज प्रवचन आहे ना भाऊराव महाराज श्रीराव हरिभक्त परायण श्रीराव महाराज यांचं प्रवचन होणार आहे. हरिपाठ झाल्यावरच ना का झोपल्यावर लोक प्रवचन आहे का लागते हरिपाठ झाल्यावर प्रवचन आहे. हरिपाठ झाल्यानंतर त्यांचं प्रवचन होणार आहे. सगळ्यांनी ऐकायला या. सुंदर प्रवचनकार आहे, विद्वान माणसं आहेत, हसू नका हे 2 मिनिटं बरं का. आणि ऐकावं 4 शब्द कानावर पडतात ते बरं का. काय कुरकुर लावली. नवरा प्रवचन करते, आणखीन काय पाहिजे मग. काय लावलं कुरकुर कुरकुर, आनंद वाटला पाहिजे असं की. चला ठीक आहे बाबा. तर असणारा अपप्रचार सुरू केला आणि अपप्रचाराच्या माध्यमातून त्यांचा धर्म भ्रष्ट झाला. धर्मभ्रष्ट, ज्ञानभ्रष्ट, आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट, कर्मभ्रष्ट झाल्यानंतर त्यांचं पुण्य जे होतं ते संपलं. कोणाचं? तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष, तारकासुराचे पुत्र. यांचं जे पुण्य होतं ते पुण्य संपलं आणि पुण्याचा ऱ्हास झाल्याबरोबर आपली चालती कुठपर्यंत राहते? जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत आहे. एकदा का आपल्या जवळचं पुण्य संपलं, जोपर्यंत पुण्य आहे माती हाती घ्या, सोनं होईल. जोपर्यंत पुण्य आहे माती हातात घेतलं तरी सोनं होईल, पण पुण्य आहे तोपर्यंत. आणि एकदा पुण्य संपलं की सोनं जरी हातात घेतलं तर त्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जोपर्यंत देवाने आपल्याला अधिकार सत्ता दिली त्याचा योग्य उपयोग करून घ्या. उपभोग नाही, उपभोग वेगळा आणि उपयोग वेगळा. म्हणून उपयोग करून घ्या, जीवनामध्ये कल्याण होईल सज्जन हो. आणि झालं बाबा ते त्यांचं पुण्य संपलं. मग त्या पुण्याची पाहुटी सरी सवीची इंद्रपदाची उठी उतारे. मग येऊ लागते माघारा मृत्यू लोका. अशी अवस्था त्या राक्षसांची झाली. नंतर देवादिकांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर भगवान सांब सदाशिवाने युद्धाचं अस्तित्व निर्माण करून त्या त्रिपुराला, म्हणजे ते त्रिपुर सुंदर त्रिपुर, एका बाणामध्ये आपल्या त्रिशूळाच्या अस्तित्वाने एका रेषेमध्ये ते तिन्ही पूर पूर म्हणजे घर एका रेषेत येऊ दिले आणि आपला असणारा तो त्रिशूळ सोडून एका वारामध्ये ते तिन्ही सुद्धा पूर्ण भस्मसात करून टाकले आणि या तिघाही राक्षसांचा वध केला. त्यावेळेस भगवान शंकराला नाव मिळालं त्रिपुरारीश्वर भगवान की जय. त्रिपुर सूत्रवर्णन झालं. त्यांचा वध त्या ठिकाणी होतो. अनेक प्रकारच्या कथेचं अस्तित्व वर्णन केलेलं आहे. पुढेही आपल्याला बऱ्याच कथेचं चिंतन करायचं आहे.